वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझी हित करीती सकळ, येणे हा गोपाळ कृपा सागल्या मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन मोडी, तेच माझे हित करीती सकळ, येणे हा गोपाळ कृपा विठ्ठल. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ, येणे हा गोपाळ कृपा. सेवकाचा घेतला अभंग श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा संतांचं वर्णन करणारा, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा असा अभंग आहे. ज्ञानोबारायचा दरबार आहे आणि या दरबारामध्ये भक्ती परायणी माणिक महाराज ढाकले हे बा हे याने हा सप्ताह आयोजित केला. तेव्हा फिरता सप्ताह म्हटला जातो. अनेक सप्ताह त्यांनी केलेले आहेत. आळंदी, देहू, सासवड, तरी नाव मी सांगत नाही. आता पंढरपूरला ज्ञानोबारायच्या मंदिरामध्ये हा सप्ताह. तेव्हा 12 वर्षे झालेली आहेत. तेव्हा पूर्ती म्हटली जाते. 12 वर्षाचा काळ स्मरण, भगवंताचं चिंतन हे किती जरी केलं तरी कमीच पडतं. बाकीचा व्यवसाय आहे त्याला काही मर्यादा आहे, पण भगवंताच्या चिंतनाला मर्यादा नाही. ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथ्याचं पारायण, भागवत, रामायण असे काही संतांचे ग्रंथ आहेत, त्याचं आपण सतत वाचन करायला पाहिजे. देवाच्या चिंतनाला मर्यादा नाही. वेळोवेळा नारायण पारायण हे करी असं तुकोबाराय सांगतात. भगवंताचं चिंतन मी हरनीच करीन. दाखला महाराजांनी हा उत्सव इथे पंढरपूरला आयोजित केलेला आहे. एका माणसाला छंद असतो. महाराज मोठी छंद असतात मंडळी. कोणाला कशाचा छंद, कोणाला कशाचा छंद गेलंच आहे एक प्रकारचं. रायगडला ना बघ, इथं सप्ताह झाला, तिथं सप्ताह झाला. अनेक लोक असे सप्ताह करायला लागले. बरोबर, अनेक लोक करायला लागले. त्यांचं नाव मी सांगत नाही. बरं, काहीतरी करण्यापेक्षा देवाचं चिंतन करणं अधिक चांगलं आहे. भगवंताचं मी सांगितल्याप्रमाणे चिंतन सदा नाम घोष करू तुकोबाराय सांगतात, मी सातत्यानं देवाचं चिंतन करतो. त्याचा परिणाम किती चांगला आहे. येणे सदाचितचा समाधान. समाधान एक आधी वेगळी चीज आहे. मला जास्त वाढवायचं नाही. संसारात माणसाला समाधान नाही.
पुष्कळ लोक संसार करतात. संसार केल्याशिवाय भागत नाही. मला केलं पाहिजे, संसारही केला पाहिजे, पोट तर भरलं पाहिजे ना. बायका मुलाचं भागलं पाहिजे, आपलं भागलं पाहिजे. संसार करायला कोणी हरकत घेतलेली नाहीये. सुखे करावा संसार तुकाराम महाराज म्हणतो. करा संसार करा, पण संसार करत असताना भगवंताचं चिंतन करायला विसरू नका. देवाचं चिंतन करा. असं चिंतन करता करता ते सदा चित्ता सदा शब्द वापरलेला आहे. सदा नेहमी कायमचं समाधान देण्याची ताकद फक्त नामस्मरणामध्ये आहे. नामस्मरण शक्ती त्याला माझी कल्पना येईल. कायमचं सदा समाधान आहे याच्यामध्ये. मी वैकुंठाला जा, स्वर्गाला जा, आणखी मसनात जा, कुठे जा, पण नाही समाधान मिळणार. किती फिरा, ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, जाण्याबद्दल माझा अडथळा नाहीये. जोपर्यंत हातापात शक्य तोपर्यंत गेलं पाहिजे. करा, भारतातील यात्रा कराव्या. तुकाराम महाराजांनी कसा आदेश दिलेला आहे, करा. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करा, पण पंढरीशिवाय समाधान नाही येऊ. जनावरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, तुकाराम महाराजांनी उल्लेख केलेला आहे. अनेक तीर्थयात्रा केल्या तरी पण पंढरीला आल्याशिवाय समाधान प्राप्त होत नाही. आमचा महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी आहे महाराज. मी तर अभिमानाने सांगतो, आमचा महाराष्ट्र ही तुमची संतांची पावनभूमी आहे. ज्ञानोबराय, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज आदी करून सांगतो त्या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलेला आहे, अवतीर्ण झालेला आहे. पावनभूमी आहे ही. इतर प्रांतात असा सोहळा आपल्याला दिसणार नाही. असे वारकरी, असे काय करी, असं अशी मंदिरं नाही का. उत्तरेकडे दक्षिणेकडे कुठे जा, मी सांगत असतो, दक्षिणेकडे गेले तर पाहायला मिळेल गोपूर वगैरे. रामेश्वरचं गोपूर खूप चांगलं आहे, मी पाहून आलेलं आहे, त्याच्याबद्दल वाद नाहीये. मथुरेचं गोपूर खूप चांगलं आहे, त्याच्याबद्दल वाद नाहीये. पहा तिकडे. उत्तरेकडे गेलं तर खायचं मजा आहे. मथुरेला वगैरे रबडी वगैरे मिळते, तिथे खाण्याची मजा आहे. एकीकडे पाहायचं, एकीकडे खायचं. महाराष्ट्रात मुक्त व्हायचं. ही मुक्त करण्याची भूमी आहे, ही संत भूमी आहे, ही संत भूमी आहे. आणि अशा संतांच्या भूमीमध्ये आपण सातत्यानं देवाचं चिंतन केलं. अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी त्याचा खुलासा केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही संतांच्या सान्निध्यात राहिलो, देवाचं चिंतन केलं. आणखी सांगू का आपल्याला, देवाच्या चिंतनाकरता चांगल्या माणसाच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे. लबाड माणसाच्या सान्निध्यात राहता कामा नाही. शुद्ध कसोनी पहावे, पुढं वरिल्या रंगानं फुलावे. याच्या संगतीत राहायचं. चांगला माणूस पाहिजे, आचारशील पाहिजे, त्याच्या आचाराची बैठक चांगली आहे. तर आचार परमो धर्म हा असं उपनिषद बोलते बघा. त्याच्या आचाराची बैठक चांगली आहे, ज्याचं वागणं चांगलं आहे, ज्याचं बोलणं चांगलं आहे, ज्याचं खाणं पिणं चांगलं आहे, ज्याचं वागणं चांगलं आहे. नव्हती ते संत करिता कवित्व, संताचे आप नव्हती संत. मी पण ढकलत कीर्तन करतोय बरं का, त्यामुळं जास्त बोलत नाही. संतांच्या आपच्या नव्हती संत, ते सगळे फडकरी दिंडीवाले माझे हेही आहेत, त्याच्याबद्दल वाद नाहीये. संतांच्या कुळात जन्माला आल्यामुळे त्याला संतत्व प्राप्त होईल असं नाही. का म्हणे नाही निरासला जोपर्यंत देह तादात्म्य सुटत नाही तोपर्यंत जमणार नाही. आता ते इतकं सोपं नव्हे. वेदात्मा तादात्म्य सोडणं इतकं तादात्म्य. मी जरी कीर्तनात बोलत असलो म्हणून मी कसा आहे अशातला भाग नाहीये बरं का. पण तुकाराम महाराज अनुवाद करतो, दुसरं काय करणार.
तुकाराम महाराजांनी सगळ्याचा उल्लेख केलेला आहे. कीर्तन करणारे, गळ्यात नळी घालणारे, अंगाला भस्म लावणारे वगैरे वगैरे, ते सगळे जरी असले तरी संतांचं सोंग घेणारी मंडळी आहे. सोंगाडे म्हणतात त्याला, सोंगाडे. असे सोंग घेणारी मंडळी जमणार नाही म्हणून तुकाराम महाराज निक्षून सांगतात, जोपर्यंत देह तादात्म्य तुटत नाही तोपर्यंत संसारी आहे तो. असं सगळं कीर्तन करू, सगळं प्रवचन करू द्या, आणखी काय करायचं ते करू द्या. मला सांगायचं कारण असं, भगवंत गीतेमध्ये त्याचा उल्लेख करतात. महात्मानस पार्थ दैवीम प्रकृती माशिता भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. संतांचं लक्षण सांगितले गीतेमध्ये, अनेक लक्षणं सांगितलेली आहेत. प्रत्येक अध्यायात ठेवून अशी संतांची लक्षणं आलेली आहेत. पहिल्या अध्यायापासून आपण त्याचं जर चांगलं निरीक्षण केलं तर लक्षात येईल बघा. पहिल्या अध्यायापासून तर 18 अध्यायापर्यंत संतांची लक्षणं सांगितलेली आहे. आणि 9व्या अध्यायाचा श्लोक आहे, महान आत्मा यशाचा. महात्मा म्हणजे काय? ज्याचा अंतःकरण मोठा आहे, बरं का. भगवंताला साठवण्याची ज्याची ताकद आहे, साठविला हरी ही अंतःकरणामध्ये ज्याने भगवंताला साठवलं, असा जो पुरुष, त्याचं लक्षण भगवान सांगतात. मोठी गंमत आहे बरं का. संतांचं लक्षण सांगणारा संतच आहे. भगवान हा मोठा संत आहे. संतांचं लक्षण ते एक संतांनी सांगावं, एक तर भगवंतांनी सांगत जावं. इतर संतांचं लक्षण भगवान सांगतात. त्याला प्रक्रिया सांगू का? अव्ययम असे शब्द वापरले. भूताद्यम अव्ययम, भूताद्यम तटस्थ लक्षण, अव्ययम स्वरूप लक्षण. तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण जाणून जो माझं चिंतन करतो त्याला म्हटला जातो संत. शब्द जयाचे तो खटे मानसी संन्यासी जया निजेयाची उपाशी वैराग्य गा. काय सांगू आपल्याला बघा. जे झोपले असताना देखील ज्यांचं वैराग्य बिघडत नाही, आमचं जागृतीमध्ये टिकत नाही, आमचं जागृतीत टिकत नाही, त्यांचं झोपेत बिघडत नाही, असे वैराग्य संपन्न पुरुष भगवंताचं तटस्थ आणि स्वरूप लक्षण जाणून ही माझी सेवा करतात. आम्ही रोज देवाच्या दर्शनाला जातो, पण भगवान कसा आहे हे आम्हाला कुठे कळत नाही काही. आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये सांगायचं, तो हारेची हरी पाहिला डोळे भरी, पाहते पाहणे दुरी, इतकी मोठी नाहीशी करून तो देवाचं दर्शन करतो, त्याला म्हटला जातो संत. आणि अशा संतावर तुकाराम महाराज म्हणतात, माझा विश्वास आहे. संताचे पायी माझा विश्वास. महाराज म्हणतात, माझा संतांच्या पायावर विश्वास आहे. इथं पाय शब्दाचा अर्थ स्वरूप. पाय पाय म्हणजे काय? संतांचे पाय, भगवंताचे पाय. पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो का? म्हणून असा पाठ आहे आपला. वारकरचा पाठ आहे आमचा, गाठातला पाठ आहे. काय म्हणू आमचं काय गाठातला पाठ आहे. छापेल गाठा कोणती वही कुठल्याही गाठ्यात बघा असं वापरतात. पाय लक्ष्मीच्या म्हणून येतो काकुळ. लक्ष्मीच्या हातात पाय असल्या कारणानं मी त्याच्याशी काकुळ केला नाही. पाय म्हणजे स्वरूप. एखाद्याला देवाला सांगितलं तर तो म्हणत असतो मला काही सवय होत नाही. मग काय करायचं आता?
तो जास्त तो ज्याच्याकडे जेवण आहे तो आग्रह जास्त करतो. काही नाही महाराज, आपले पाय आमच्या घराला लागू द्या म्हणतो का मग, आपले पाय आमच्या घराला लागू द्या. पाय लागतात घराला, पण कायमचीच लागतात. पाय या शब्दाचं स्वरूप आहे. तुमचं स्वरूप तुम्ही आला, तुमच्या पाय आला म्हणजे तुमचं स्वरूप आलं आमच्या घरात. जसं लक्ष्मीच्या हातात भगवंताचं स्वरूप आहे, तसं संतांचे पाय शब्दाचा अर्थ संतांचं स्वरूप आमच्या लक्षात आहे, आमच्या ताब्यात आहे. आणि अशा संतांची सेवा आम्ही करतो. संतांचे पायी हा माझा विश्वास. विश्वास शब्द वापरलेला आहे. आपल्या मातृभूमीवर आपला विश्वास पाहिजे. विश्वासावर थोडं बोलतो बरं का. आपली जी मायभूमी आहे भारत देश, या भारत देशावर आपला विश्वास पाहिजे. आपल्या संतांवर आपला विश्वास पाहिजे. आपल्या धर्मग्रंथावर आपला विश्वास पाहिजे. वेदावर आपला विश्वास पाहिजे. ऋषीमुनीच्या ठिकाणी आपला विश्वास पाहिजे. इतके संख्येवर कमी आपल्याला ऋषीमुनी, व्यास, नारद, देवळ, आणखी काही जे असतील ते ऋषीमुनी यांच्यावर विश्वास पाहिजे. भारतभूमी, भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे परमभाग्याची संपत्ती. त्या भरतखंडामध्ये जन्माला येतं हे उत्कृष्ट भाग्य आहे महाराज. त्या भारत मातेवर आपला विश्वास पाहिजे. संतांच्या पायावर विश्वास पाहिजे. ज्ञानोबा राय, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, आणखी काही जे संत असतील सगळ्याचं नाव घेत नाही. संतांच्या पायावर विश्वास पाहिजे. आपला जो धर्मग्रंथ गीता, धर्मग्रंथ आहे. महात्मा गांधी रोज गीता वाचल्याशिवाय कार्यालयात जात नसत. कोणी महात्मा गांधीचं चरित्र जर वाचलं असलं तर लक्ष देऊ नका. महात्मा गांधी एवढा मोठा पुरुष, बरोबर, एवढा मोठा पुरुष पण गीता वाचल्याशिवाय ते कार्यालयात जात नसत. इतकी निष्ठा गीतेवर महात्मा गांधीजी बोलतं. बाकीचं नाही बोलत नाही. महात्मा गांधी अत्यंत तत्वनिष्ठ होते. ही विश्वासाची ठिकाणं आहेत बरं का. याच्यावर विश्वास पाहिजे. आणि असा याच्यावर जर विश्वास ठेवता तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम मारतो, संतांचे पायी माझा विश्वास. असे पुराणात कितीतरी उदाहरणं आहेत बरं का. मग शंकराचार्य त्यांचे जे 4 शिष्य त्यामध्ये प्रोटक होता. प्रोटक हस्तमूलक वगैरे प्रोटक होता. बुद्धिहीन होता. काही फारसं शास्त्र अवगत नव्हतं. पण शंकराचार्यावर निष्ठा, आचार्यावर निष्ठा. शंकराचार्य जसं वागतील, जसं सांगतील तसं वागायचं आपण. निष्ठा होती त्याची. शंकराचार्याच्या छातीच्या लंगुट्याचं धुत असत. मोठ साफ करीत असत. स्वच्छ ठेवायचं मोठ. आणि आचार्यांचे कपडे धुवायचे. गंगेवर जायचं. आचार्यांचे कपडे धुवायचे. एकदा काय झाली माझा कपडे धुवायला गेला, पाऊस पडला, गंगेला पूर आला, अडकून पडला तिकडे. आचार्यांनी त्याची पाठ सांगायची नाही झाली. ब्रह्मसूत्राचा पाठ चालू होता. पाठ म्हणजे आपला पाठ नव्हे, ब्रह्मसूत्र सांगत असत. अथात्व ब्रह्मजिज्ञासा वगैरे. पण आचार्याचा एक नियम होता, तो आल्याशिवाय पाठ सुरू करायचा नाही. त्याला वेळ झाला, पूर आला. त्या पुरातून कसं येणार. शेवटी आचार्याने अर्धा तास त्याची वाट बघितली, तो का आला नाही. शेवटी आचार्य नदीकडे गेले. अलीकडच्या काठावर उभे राहिले. तो पलीकडच्या काठावर, आचार्य अलीकडच्या काठावर होते. आचार्याने हाक मारली, एक प्रोटक ये. तुला आचार्य येऊ कसं मी. नदीला पूर आलाय ना. विश्वासा करता बोलतो.
शेवटी आचार्याने सांगितलं काय नको विचार करू नको टाक उडी. त्या पुरामध्ये त्याने उडी टाकली, सही सलामत अलीकडे आला. विश्वास म्हणतात त्याला, विश्वास. विश्वासो गुरुवाक्येषु असं एक वाक्य आहे. गुरुच्या वाक्यावर आपला विश्वास पाहिजे, वेदावर विश्वास पाहिजे. मी सांगून गेलो. आणि आला तो आश्रमात. आचार्याने सगळ्या पोरांना सांगितलं, बाकी सगळे बुद्धिमान लोक होते. असं मला कोकड्या बुद्धिमान होते ते सगळे. त्या पुस्तकाला सांगितलं आजचा पाठ तू सांग. लोक घाबरला. तो म्हणाला आचार्य मला पुढे बसण्याची देखील योग्यता नाही, मी पाठ कसं काय सांगणार. आचार्याने सांगितलं मी सांगतो तुला आज बस व्यासपीठावर. बस म्हणजे बसला. त्या दिवसाचा पाठ आचार्याने त्याच्याकडून वधवून घेतला. ही सद्गुरूची कृपा म्हणतात त्याला. बरं श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर संयुक्तेंद्रिय श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धेचा ती केव्हा 17व्या अध्यामध्ये श्रद्धामयोऽयं पुरुषो अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख आलेला आहे. मला इतकं सांगायचं कारण असं संताच्या पायावर स्वरूपावर जर आपण विश्वास ठेवला आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संताचे पायी हा माझा विश्वास. नुसता विश्वास ठेवला नाही, सर्व भावेचा. नुसता विश्वास ठेवून चालत नाही, त्याच्या पुढचाच. आम्हीही संतांवर विश्वास ठेवतो ना आपण आपल्या हिताकरता. आपलं ज्याच्यात संसारिक हित आहे अशा व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो. तुकाराम महाराज मोठे चतुर होते, अतिशय चाणक्य होते. तुकाराम महाराज पुढे जाऊन सांगतात नुसता विश्वास ठेवू नका, सर्व भावे दास झालो त्यांचा. विश्वास ठेवाच ठेवा आणि त्याचबरोबर त्यांची सेवा करण्याची ताकद आहे तुमच्यात असू द्या. पण मुलगी चरणाशी लागावे. पुढे शब्द कसा आहे, अगर्वाचा करावे दास्य सकळ. अगर्वाचा करावे दास्य सकळ. हे गुरु आणि शिष्य ही पुसट भावना देखील अंतःकरणात असता कामा नये. गर्व म्हणतात त्याला, गर्व नाही का. हे गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्य आहे, मी त्यांची सेवा वगैरे करतो. ही पुसट भावना देखील अंतःकरणात असता कामा नये. निर्हेतुक बुद्धीला सेवा करणं याला म्हटलं सर्व भावे दास झालो. दास झालो हरिदासा. वाचन मनानं आपल्या सद्गुरूची सेवा करणं याला म्हणतात दास झालो हरिदासाचा. ही काया मने वाचा शब्दच म्हणतात. नवविधा काय बोलिले ते भक्ती ज्याने माझी हाती संस्कृत. ही भक्ती नवविधा प्रकारची भक्ती संतांच्या सेवेने प्राप्त होते. सेवा ही व्यर्थ जात नाही. कोणाची सेवा करा तुम्ही, पण ज्याची सेवा केली असताना माणसाचं कल्याण होईल अशाची सेवा करा. मी भक्ताची सेवा करू नका. मग असं तुम्ही प्रमाण संतांची देवाची सेवा करावी. याच्या पुढे सांगू का, देवाच्या सेवेपेक्षा देखील देव मान्य असणाऱ्या संतांची सेवा अधिक चांगली आहे. देवाची करुणा अशातला भाग नव्हे, पण देवाला मान्य असणारे जे संत आहेत त्यांची सेवा करा. आणि अशी जर सेवा केली तर अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्धीद्वारा मनुष्यवादी जातात. मनुष्य निर्मळ बनतो, शुद्ध बनतो, पवित्र बनतो. आणि पवित्र बनण्याची शक्ती सेवेमध्ये आहे. बरोबर. ही संतांची सेवा, सद्गुरूची सेवा अशी जर आपण सेवा केली तर ती सेवा शिष्याला निर्मळ बनवते,
आणि म्हणून तुकाराम महाराज सर्व भावे दास झालो त्यांचा मी दास झालो. तिसऱ्या चरणात भागली अहमद तिची माझी व हातीला कडे असा पाठ आहे. भागली अहमद व हातीला कडे कडी नाहीये हे तुमचा कान पाठ आहे तुम्हा लोकांचा. भागली अहमद व हातीला कडे त्यांची आणि जोडे सर्व. आम्ही जर जमलो भागलो तर त्यांच्या योगाने आम्हाला विश्रांती प्राप्त होते. नंतर पाहू त्याचा प्रकार गावले शेष घेईन आवडी वचन मोडी मला संतांची पायी हा माझा विष्णू. माझे हिच करीची सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. थोडस बोलायचं चकार शब्द वापरायचा. जीवाचं हित करण्याची ताकद त्यांच्याशिवाय विचारत कुठेही नाही. पुन्हा वाक्य विचारतो जीवाचं कल्याण किंवा हित म्हणतात त्याला. आई वडील बायको पोरं धैर्य आणखी यात्रा येतील का प्रेत यात्रेला येऊ शकते ठीक आहे. त्यांच्यात कल्याण करण्याची ताकद नाही. त्यांचंच कल्याण झालं नाही तर आमचं कसं कल्याण. त्यांचं कुण कल्याण झालं त्यांचं हित जर झालं नाही. उपनिषदामध्ये हिताचे दोन प्रकार सांगितलेले. एक श्रेय हित एक प्रेय हित. प्रेय म्हणजे इंद्रियाला रुचकर असणारं जे हित त्याला प्रेय म्हटलं जातं. इंद्रियाचा विषयाचा संबंध झाल्यानंतर आनंद होतो की नाही. बासुंदी खायला कशी गोड लागते का विष लागते. विष खाल्ल्यासारखं होतं काय. आज काय केलं होतं बुवा काय काय असं ना याने एकदा मला जेवायला बोलवलंय बुवा. बासुंदी खाताना तुमचा लाडू खाताना जिलेबी खाताना आनंद होतो. इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध झाला. अनुकूल इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध झाला वृत्ती शांत होते आनंद होतो. त्याला प्रेय हित म्हटलं जातं. इतकंच बोलतो बघा पुढे त्याला प्रेय हित म्हटलं जातं. आणि दुसरं त्याला श्रेय हित अत्यंत कल्याण. ते अत्यंत कल्याण ज्याला म्हटलं जातं ते फक्त संत अथवा देव अथवा वेद श्रुती एवढंच करू शकतात. वेद फक्त हिताहिताची कल्पना श्रुती हिताहिताची कल्पना आपल्या पुढे ठेवते. नाही श्रुती परोची माऊली जगा आईचा पासून काढीती पुढं हिता निवड वाढविती. नाही श्रुती परोची माऊली जगा. ज्ञानोबाने काय कौतुक केलं श्रुतीचं. ही जी श्रुती आई आई जननी आपली जननी समान सकृप हिताहित जावीचा दीप अमान्य केला बाप वेद गेले. वेद हिताहिताची कल्पना सांगतो. हित जीवाचं कल्याण कशात आहे जीवाचं हित कशात आहे जीवाचं अहित कशात आहे याची कल्पना वेद संत देव जीवाला देऊ शकतात. आणि म्हणून प्रत्येकानं श्रेय हिताच्या मागणे लागता. श्रेय हिताच्या मागे लागत अत्यंत कल्याण. अत्यंत कल्याण. तुम्ही वैकुंठाला जा स्वर्गाला जा आणखी कुठेही जा नाही समाधान. तिला मी बोललो होतो म्हणून तर तुकाराम महाराज म्हटलेलं आहे नको वैकुंठीचा वास नको. कीर्तन केवढा रस आहे भजन केवढा रस आहे. हा रस आनंदाचा. हा रस तुषाचा रस नव्हे लिंबू रस नव्हे.
आंबारस नव्हे, हा रस आहे, रस. रसोवळी सहा रसम आनंद भवती. रस आनंद, हा आनंद आहे. पंचाच्या सान्निध्यात क्षेत्रात मनुष्य राहिला आनंद होत. एका हाती टाळ, एका हाती चिपोळ्या घालती हुंबरी, एक वाद्याची टाळ्या मात्र वैष्णव न त्याची नाना छंद, नाही मोक्षपदी चार भजनी आवडी. भजन आहे भजन. भजन म्हणजे चहा पाकवान घेऊन उड्या मारणं एवढं पुरतं नव्हे. भज सेवा या, अशी जर आपण सेवा केली तर आनंद होतो. आनंद आहे भजनात. म्हणून नको वैकुंठचा वास तुकाराम. वैकुंठ लोक आहे हा. काय करायचं त्या लोकांना? नामदेव महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वैकुंठ कोपट आहे, कोपट झोपडी आहे की. आम्हाला नको आहे. आम्हाला फक्त संतांची संगती पाहिजे, देवाची संगती पाहिजे, कथा पाहिजे. अशा अवस्थेत आपण आम्ही जर राहिलो, आमचं हित आहे हित, की माझं हित करती सकळ केले हा गोपाळ कृपा करी. त्या हित म्हणजे काय? केले हा गोपाळ कृपा करी. ज्याच्या योगाने भगवान कृपा करतो त्याला हित म्हणतात. बस तुमचं दुसरं काय हो. तिसरं त्यांना तुम्हाला सांगतात. बागलिया मध्ये वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व. त्यागत हा परमार्थ करता असेल, भागतो, जमतो, चिंतो, बरोबर. त्याला विश्रांती देण्याकरता संतांच्याकडे धाव घ्यावं लागतं. ताराचा विघडाचा ओळ ओहावून वच्च काढीचा गणंग दावडीचा भाणी आवडून त्यांच्या बाबा ज्ञानवाराने घेतलेला आहे. माळे पुढे बाळक काळे नेता एकुलच्या एक, एका उद्यात तुटला मी ना. आज सोप आहे. एकुलचं एक पोरग, कोंडाच पोरग, नाकेडोळून निसत मिठस छानपैकी एकटंच पोरग आहे. पुढे होण्याची शक्यता कमी. म्हातारपणी झालेली रत्नागिरी पाहिजे. वांज म्हणून प्रसिद्धीला आलेली बाई म्हातारपणात गरोदर राहिली. आणि ते पोरग तिला तिच्या उजवी पोरग जन्माला आला. आणि मग काय तिला आनंद होतो. आपला जीव विसरून जातो की. आणि ते पोरग गोंडस पोरग जर काळाने नेलं तर आईला जितकं दुःख होतं तितकं दुःख साधकाला विषयापासून इंद्रियाला तोडीच असताना दुःख होतं. तसे विषयाचं घर इंद्रिय झालीचा थोर युगांत व्हायच्या वीर विराग साहती. वीर 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 म्हणतात त्याला. तेव्हा वीर म्हणजे लौकिक वीर नव्हे. इंद्रियापासून विषयापासून इंद्रियाला आवडणारा, खेचणारा, मनबुद्धीला ताब्यात ठेवणारा तेव्हा ऐशनिका पार्थ असं जनवरे बोलतात. वीर आहे. अर्जुन वीर होता. तुका म्हणा वीर्या वीर, त्यांचं वीर समजलं. असे वीर पुरुष तुकाराम महाराज म्हणतात. हे अशा वीर पुरुषाच्या करावी. आणि शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणे शेष घेईन आवडी शेष घेऊन जाईन. म्हणजे खाली संत जेवल्यानंतर ते उत्कृष्ट राहतं. संताचे शेविले तीर्थ पायवणी तुकाराम महाराजांचा म्हणजे माझा नव्हे. नुसतं खावं की खाऊ नये याचा विचार तुम्ही काय काय पण ज्ञानोबाराने सुद्धा असं करतो. असे शेषामृते झाले अमर्त्य भाव आले. संतांच्या ताटात राहिलेलं उष्ट आपण जर खाल्लं तर ते अमृतासारखं भोजन आहे. एवढं ऐशे शेषामृते झाले अमर्त्य भाव आले असे शब्द आहेत बघा. त्याचा लाक्षणिक अर्थ वाच्यार्थ ते सोडून जाते. इथे शेष या शब्दाचा अर्थ संतांच्या मुखातून निघालेले जे शब्द आहेत त्याला मान देणं, त्याचा अवेर न करणं त्याला म्हटलं जातं. तुका म्हणे शेष देवीनं आवडी. वचन शब्द कसे वचनानं मोडी पोळी द्यायची.
ते जे बोलतील त्याला मी मान देईल, नकार देणार नाही. ते माझे हित करीती सकळ, गेले हा गोपाळ कृपा करी. माझी सेवा संपली. ही केलेली सेवा नामवरायचा दरबार आहे. त्याच्यापूर्वी महिनाभर इथे उत्सव झाला. एक महिना वारकरी होते ते सगळे, देवकाराचे उत्सव होते. एक महिना इथं उत्सव झाला. तो उत्सव संपतो न संपतो हा उत्सव हा काय 8 दिवसाचा मर्यादित आहे. तो महिनाभर झाला. आणि या उत्सवामध्ये कोणी मला कीर्तन करण्याचा आग्रह केला. मी नकार दिला होता. नको म्हटलं, मला आपली प्रकृती साथ देत नाही, आवाज साथ देत नाही. आता आपलं कार्यक्रम बंद करणं चांगलं आहे. शरीराला स्वास्थ्य देणं हे महत्वाचं आहे. मला नको म्हटलं म्हणजे अर्धा तास करा. अर्धा तास कुठं कीर्तन असतं काय? अर्धा तास झालं की 2 तास झाले की? ही जी केलेली सेवा पंढरीच्या चरणी, ज्ञानोबाराच्या चरणी समर्पण करतो. आणि ज्ञानोबाराने किंवा पंढरीने आपल्याकडून अशी सेवा करून घ्यावी अशी मी त्याला विनंती करतो. ज्ञानेश्वर जय 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 तुकावण जय जय वचनान मोडी बोलिले ते, वचनान मोडी बोलिले ते, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती तुकावण जय जय नावे, तुकावण जय जय नावे. तुकावण जय जय नावे, तुकावण जय जय नावे. वचनान मोडी बोलिले ते, वचनान मोडी बोलिले ते, त्याची माझे हित करीती, त्याची माझे हित करीती. माझे हिता करीती सकारा, माझे हिता करीती सकारा.